बॉलिंग मार्कवर विपुल तयार, 3 ओव्हरची मॅच, सामना होतोय सुरू। पहिलाच बॉल विपुल जीवनसाठी। हो हो, सुंदर चेंडू होता, गुडलेथवरनं टॉस केला होता आणि आत देखील आला होता। सुरुवात डॉट बॉलने होते। 3 ओव्हरच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं इथून आक्रमण करणं फार गरजेचं आहे। 3 ओव्हरमध्ये किमान जर आपण विचार केला या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर एक 35-40 धावा झाल्या तर एक चांगली मॅच होऊ शकते। ऑस्ट्रेपती हा चेंडू होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी। अंपायर आमच्या दिशेने वळत आहेत, वाईडचा इशारा। आज आमच्या अंपायरने भरपूर चेंडू वाईड घोषित केलेले आहेत। आज सकाळपासून दुपारच्या रगरगत्या उन्हापर्यंत बघितलं तर भरपूर वाईड दिले गेले। आता आपण कुठेतरी थोडंसं आपल्याला गारवा मिळतोय, थोडीशी उष्णता कमी झाली आहे कारण की 4 वाजून गेले आहेत आणि या गरमीला घालवण्यासाठी आता चहा देखील घेतलेला आहे मनोज कारवे सरांनी। आमच्या धनेशने चहाची व्यवस्था केली आमच्यासाठी। आम्ही वडवलीमध्ये आहोत त्यामुळे इथे आमचे सगळे मित्रपरिवार आहेत। आज सकाळी कुणाल 10 क्रिकचे आम्हाला नाश्ता घेऊन आले, कोल्ड्रिंक घेऊन आले, त्यांनी लस्सी आणली, भरपूर काही गोष्टी त्यांनी आणल्या होत्या आणि आता मात्र आमच्या धनेशने चहाची व्यवस्था केली आहे। संदीप बघा या ठिकाणी दाखवत आहेत, फलंदाज बाद झाला आहे आणि या ठिकाणी पहिला धक्का मैदानावरती लागतो छत्रपती वॉरियर्सला आणि धावफलकावरती आपण बघतो केवळ 1 धाव या ठिकाणी आलेली आहे। स्पीडअप करा, मॅचेस आज थोडाफार इकडे तिकडे चालले, उद्या लक्षात असू द्या, उद्या 14चा पोल अशी माहिती मिळालेली आहे। म्हणजे उद्या त्या 13 मॅच आणि आज जो फायनलला पोहोचेल ती फायनल मॅच, म्हणजे एकूण 14 मॅचेस उद्या होणार आहेत। उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅच लवकर कशी सुरू होईल याची मॅनेजमेंट कमिटीने दखल घ्यायला हवी। नक्की विनोद सर, जे उद्या खेळणारे संघ आहेत, आपण जर लाईव्ह मॅचेस बघत असाल तर लक्ष असू द्या, उद्या 14चा पोल आहे त्यामुळे उद्या उद्घाटनाचाही विषय नाही आणि सकाळी 9 वाजता पहिला चेंडू कसा पडेल याकडे आमची लक्ष असणार आहे। उशिरा येणाऱ्या संघास पेनल्टी मिळेल याची नोंद घ्या आणि वेळेपेक्षा जास्त उशिरा येणाऱ्या संघास बाद केलं जाईल याची सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। उद्या तर शिस्त म्हणजे शिस्त, स्पेशली वेळेच्या बाबतीत सगळ्यांना उद्या ही ताकीद असणार आहे, सूचना नाही आहे की वेळेवरती या। आज उद्घाटन सोहळा खरं तर आपण सुरू करणार होतो पण पहिल्या मॅचचे 2 संघ होते ते पोचले नव्हते, पण हरकत नाही, उद्या अजिबात चालणार नाही गोष्टी। ओ चांगला चेंडू आपण बघतायत, डॉट बॉल। विपुलने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये। केवळ आपण बघितलं 1च धाव, 1 विकेट, 4 चेंडू। पॉवर प्ले म्हटले की गोलंदाजांची खऱ्या अर्थाने परीक्षा असते कारण तिथे फिल्डिंगची बंधनं असतात, केवळ 2 फिल्डर तुम्हाला बाहेर ठेवावे लागतात। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं काम नसतं। बॉलर्स बॅक ड्राईव्ह, ओहो डायरेक्ट हिट झालंय। 1 मोर विकेट डाऊन, दुसरा धक्का मैदानावरती छत्रपती वॉरियर्सला। धावा 1 आणि विकेट मात्र 2। ऑन साइडला फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, वेल स्टॉप, केवळ 1 धाव। षटक या ठिकाणी आपण बघताय संपलेलं आहे। पहिलं धावफलकावरती बघतो आपण एकूण 2 विकेट गेलेले आहेत आणि 2 धावा। चांगलं षटक विपुलचं आपण बघताय, अप्रतिम गोलंदाजी विपुलने गेली आहे। एकूण आपण बघितले तर संघ आज खेळताना दिसले आपल्याला 12। आशिष जरा स्टेजकडे बघ।
बॉलर्स नेम आनंद. आनंद तयार बॉलिंग मार्कवर. षटक दुसरा प्रारंभ. हो लॉफ्ट केला ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनवरनं फिल्डर गेलेले आहेत मिड विकेटला. त्या ठिकाणी झालेले चूक फिल्डिंगमध्ये आणि त्यामुळे 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 4. अत्यंत चांगली कामगिरी 10 क्रिकेटचे संपूर्ण आमचे हे सगळे मेंबर काम करत आहेत. धनेश, संदीप, त्याचबरोबर आमचा गोविंद आणि आमचा गणू, सगळ्यांचा लाडका गणेश वारगडे. काय गोविंद मुरबाडचा आहे बघा, मुरबाडचा माणूस घेतलेला वेळूकचा आहे आणि असे भरपूर फोडाफोडीचं राजकारण होतं. खरं तर त्याला आपण आपल्याकडे घेतलंय, कुठल्याही गटाचा नव्हता तो. आणि बघा काय चुकीची माहिती गोविंद देत आहेत, राहतात इथे आणि सांगतात वेळूकचे आहेत. रागाने जायला वेळूकला तो. ओहो फिल्डर विपुल येत आहेत. केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण या ठिकाणी झालेली ती म्हणजे 5. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा. ओहो अपील झालंय. अंपायरने होकारार्थी मान डोलावली आहे की नकारार्थी बघूया. आणि अंपायरने सांगितलंय फलंदाज या ठिकाणी बाद आहे. आणखीन एक धक्का मैदानामध्ये ॲक्शन रिप्ले बघा. आज चेंडू आला होता आणि 3ऱ्या विकेटचं पतन. बजाव डीजे. कुळदैवत मंडप डेकोरेट साऊंड सिस्टमचे सर्व रतनदादा माद्रे ऑपरेटिंग करतायत. प्रचंड अनुभवी आहेत. अनुभवाची सावली 30 विद्येची माऊली असं म्हटलं जातं. आणि बघा या वयातही ही जबाबदारी घेत आहेत. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नसतं मित्रांनो. दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालत नाही. व्हाईट बॉलचा इशारा. अनेक डीजे ऑपरेटर आपण मनोज सर बघत असतो. मुरबाडमध्ये गेलो की नाना शिंगोळे, त्याचबरोबर योगेश झुमाळ देखील जबरदस्त ऑपरेटर आहेत. त्यानंतर आपण जेव्हा पनवेलमध्ये जातो तेव्हा तुम्हाला सँडी, मॅडी, नितीन धुंद्रेचे आहेत. त्याचबरोबर ओमी आहेत जे शिरवलीचे आहेत. असे अत्यंत टॅलेंटेड डीजे ऑपरेटर. पण सगळ्यात आवडतं डीजे ऑपरेटर कॉम्बिनेटरचा कोण? ओ हो स्लॉक स्वीप, सुपर टायमिंग, चेंडू सीमा पार, MSB चौकार. Subscribe to my channel and press the notification every time I मेल्या ती शिटीन नाही. रतन दादा नंतर सिटी वाजू. बॉलर तयार आहेत आणि 10 धावा आल्यात. चौकार आलाय. अपेक्षा असेल बॅट्समन कडनं आणखीन मोठ्या फटक्यांची. हो समोर खेळतायत विपुल आहेत फिल्डर. वाईडिश लॉंगॉनला चेंडू अडवलाय. त्या ठिकाणी केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 11 धावा झाल्यात आणि 2 षटक्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा बघितल्या होत्या केवळ
2 या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9 आणि 2 षटकात धावा आपण बघतोय 11 5.5ची धावगती. प्रोजेक्टेड स्कोर 17 दाखवतोय, पण ही धावसंख्या पुरेशी असेल का प्रश्न. थोडी चर्चा सुरू होती की DJ ऑपरेटर, आम्हाला धनेश म्हणाले की मांगरूळचे जे ऑपरेटर आहेत ते देखील गणेश हे देखील जबरदस्त आहेत. त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाळे स्मृती चषकमध्ये चंद्रकांत फोटाने असतात, पण त्यांचे ऑपरेटर विशू जे अजयचे आहेत अप्रतिम गाणी सादर करतात. टायमिंग त्यांचं बेमिसाल असतं. पण सगळ्यात जास्त काम करण्याची मध्ये आम्हाला पनवेलचे जे HDC आहेत त्यांच्याकडे अशी गाणी आहेत की प्रत्येक सिच्युएशनवरती ते गाणी लावतात. मैदानावरती फलंदाज क्लीन बोल्ड झाला, कॅच आऊट झाला, रनआउट झाला, कुठलाही मान्यवर आला त्याचं लगेच गाणी ते सादर करतायत आणि क्रिकेटमध्ये मुरलेले आहेत HDC. तर बॉलिंग मार्क होता यार त्या ठिकाणी आपण बघतायत. अखेर षटक, फुलटॉस हवेत, झेलची शक्यता, मिड ऑफला चेंडू लँड झालाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी बघा काय कमिटमेंट आहे, काय धावत गेले जीवाच्या आकांताने. गोलंदाज त्या ठिकाणी योगेशला आपण बघतायत, चांगले एफर्ट्स, प्रयत्न करावा, प्रयत्नांना पारितोषिक असतं. योगेशला आपण दिलं असतं, पण या प्रयत्नांना आपण सलाम टोके ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला दाखवत आहे. त्या ठिकाणी संदीप बघा काय धावत आले, शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवेत कुठल्याही क्षेत्रामध्ये. हो हवेत आहे, फिल्डर चेंडूच्या खाली येतोय, आनंदने सोपा झेल ड्रॉप केलाय. लॉलीपॉप कॅच, लॉलीपॉप तर लहान मुलांनाही आवडतं, मग योगेशने हा झेल का सोडला हा प्रश्न आहे. आणि बघा धावा कमी आहेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुका कराल. एक एक धाव वाचवणं क्रिकेटमध्ये धावा बनवण्यास समान असतं. बॉलिंग मार्क तयार योगेश. ओ पुन्हा एकदा उडवलाय, कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये खेळल्यात, पण काय झेल टिपलाय. फिल्डर त्या ठिकाणी होते, माहिती नाही कोण आहेत. जबरदस्त झेल, फलंदाज बाद. बैलगाडा, सध्या बैलगाडा शर्यतीचा प्रचंड वेळ तरुणांना लागलेले आहे. आता तर क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजला आदत वासरू दिलं जातं आणि पहिल्यांदा वसारच्या नितीन म्हात्रेला क्रिकेटच्या इतिहासात मॅन ऑफ द सिरीजला आदत वासरू देण्यात आला होता आंबेशिव चषकमध्ये. त्रिदेव भोईर मैदानावरती बॅटिंगला येत आहेत, बघूया त्रिदेव. ओ फुलटॉस आहे, नो बॉल कॉल, बीमर बॉल आहे. प्रवीण विशे उर्फ भावड्या अंपायरच्या भूमिकेत बघा काय फिटनेस आहे भावड्याचा. पुराणा चावल, गाडचं पाणी प्यायलेला, ग्रामीण क्रिकेट असो किंवा ओपन, भावड्याने नेहमी इम्प्रेस केलंय. दुसऱ्या बाजूला योगीराज बुटेरे बाहुबली. हलक्यातने झेल, ओहो ड्रॉप, सोपा झेल ड्रॉप झालाय आणि फ्रीड बॉल होता. फ्रीड वरती झेल ड्रॉप झाला, हरकत नाही, त्यामुळे कुठलाही त्या ठिकाणी फरक पडणार नाही. धाव फलकावरती आपण बघतोय आमचे स्कोरर सांगतायत 19. षटक क्रमांक अखेरचा किती बॉल आहेत? 2 to go. 2 to go. ओ फुल टॉस होता, मिस केलाय आणि बघा धावचीची संधी फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. इनिंग ब्रेकमध्ये दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना तिरंगा डोंबिवली विरुद्ध बदलापूर ग्रामीण. दोन्ही संघनायक टॉससाठी यायचे आणि या तिसऱ्या
फायनलमध्ये प्रवेश करेल, याची नोंद घ्या. बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है. प्रत्येक गाण्याचा एक मौसम असतो. कित्येक गाणी आले गेले, सुपर डुपर हिट ठरणार, ओल्ड इज गोल्ड असं नेहमी म्हटलं जातं. जुने गाणे ऐका, त्यांना कुठेतरी तो अर्थ लागत असतो, अर्थपूर्ण गाणी असतात. हवेत आहे, फिल्डर खूप मागे आहेत, वॅकेंड एरियामध्ये चेंडू पडतोय, दुसरी धाव धावतायत, भाग मिल्खा भाग. आणि बघा अंधाधुंद धावतायत, माहिती आहे विकेटला महत्त्व नाही, कंपल्सरी चेसिंग आहे, पण एकटेच धावत होते. अशा प्रकारे सत्र पहिले संपले, धावा धावपलकावरती आहे. 21-22 धावांची गरज आहे. या ब्रेक दरम्यान आपण DJ रतनदादांना देऊया संधी एक चांगलं संगीत सादर करण्याची. चला, तिरंगा डोंबिवली विरुद्ध बदलापूर ग्रामीण दोन्ही संघनायक इथं हजर आहेत. आणि आमचे किरणजी तारमाळे, संचालक वीज कंपनी सेवकांची सहकारी पतसंस्था, यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होणार आहे. दरम्यान तिरंगा डोंबिवली संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि तो आपला निर्णय कळवत आहेत थोड्या वेळात. चला येऊ द्या बॅट्समन लवकर, वेळ जास्त नका घेऊ. टार्गेट 22 धावा करायच्यात 18 चेंडूमध्ये. रिक्वायर्डेड 7.33. आणि बघा अक्षय देशमुख यांना कव्हर करतात आमचे कॅमेरामॅन, फार जवळचे मित्र आहेत त्यांचे. नक्कीच अक्षय देशमुख जबरदस्त क्रिकेटर.
नाही जाणे का कामाशी काम ठेवा आपल्या. डोंबिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बदलापूर ग्रामीण आपण फलंदाजी करायची आहे. हो थ्रू द एक्स्ट्रा कव्हर चेंडू चाललाय. हो फिल्डिंग बघा एफर्ट्स बघा. आत ढकललाय. 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि केवळ 2 धावा मिळतील. सुपर फिल्डिंग. सलामीला बॅट्समन आपण बघतायत रुपेश आणि आनंद. ओपनिंग पेअर मैदानावरती वसई स्टार वर्सेस छत्रपती वॉरियर्स असा सामना. वसईचे सगळे स्टार कास्ट आपण बघतायत या टीममध्ये. 22चं टार्गेट आहे. टार्गेट फार मोठं नाही आहे पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. काही घडू शकतं. ऑन साईडला खेळतायत हवेतून आणि त्या ठिकाणी आपण बघूया अंपायर इशारा करतायत हा चौकार. ते प्लॅनिंग केलं जातं. ओहो क्रिकेटची नजाकत दाखवणारा फटका अप्रतिम शॉट चौकार. फलकावरती बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका अप्रतिम स्क्वेअर कट. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले 10. केवळ 12 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मिडॉनला फिल्डरला बीट करून मागे येतोय. सहजतेने एक धाव. 2 होऊ शकले असत्या पण कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. माहिती आपण सिंगल डबल्सने मॅच जिंकू शकतो का तर अर्धा पल्ला सर केल्या 11 धावा झाल्यात. अजून 11 करायचे आहेत आणि त्या करण्यासाठी 13 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला आनंद तयार होत आहेत. लेफ्ट हँडेड आहेत. डाव्या हाताने बॉलिंग करतायत आणि डाव्या हाताने बॅटिंगही करताना आपण बघतो डावखुर आहेत. ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये गॅप मोठी. चेंडू सीमा पार चौकार. बारा चेंडू मध्ये करायच्या आहेत धावा आता विजयासाठी 7. रिक्वायर्ड 3.5चा. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आलेले आहेत. अत्यंत सुंदर हे क्रीडांगण. मागील कित्येक वर्ष कल्याणच्या ऐतिहासिक सुभाष मैदानावरती आपण ही स्पर्धा कव्हर केली आणि आता मात्र आपण बदलापूरच्या या सुंदर ग्राउंडवरती येतोय. बारवी डॅम रोडच्या अगदी किनाऱ्यावरती नवीन वडवलीचे मैदान. त्या टेनक्रेक ही वाहिनी सातत्याने या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे. संदीपच्या काही आठवणी आम्ही शेअर केल्या होत्या कोणाशी. त्या धावसंख्या धावफलकावरती 7 धावांची गरज आहे. 15 धावा झालेल्या आहेत 6 बॉलमध्ये आणि एकही विकेट नाही आहे. फारसा दबाव नाही आहे. धावा फार कमी आहेत. थोडीशी निराशा केली छत्रपती वॉरियर्सने या सामन्यामध्ये. ओ पूल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. केवळ 1 धाव मिळेल.
6 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव. सिंगल डबल्सने ही मॅच जिंकू शकतात. त्याच कारणामुळे कुठल्या प्रकारचा धोका ते पत्करत नाही. केवळ 5 करायच्या 10 चेंडूमध्ये. गोलंदाज तयार. अक्षय. फिल्डिंगमध्ये चेंजेस अपेक्षित आहेत कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने स्ट्राईक जेव्हा जेव्हा बदलेल तेव्हा तेव्हा फिल्डिंगमध्ये हे बदल नेहमी अपेक्षित असतात. चला वेळ जास्त घेऊ नका. हो हवेतून खेळताय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पॉइंटला फिल्डर तैनात आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. आता केवळ 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कुठल्याही प्रकारचा टाय ब्रेकिंग मेथड नाही आहे. ना सुपर ओव्हर ना बॉल आउट किंवा विकेटला महत्त्व नाही आहे. टॉसला महत्त्व नाही आहे. जो संघ प्रथम बॅटिंग करेल ही धावसंख्या उभी करेल. सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमने 1 धाव ती जास्त करायलाच हवी. रिव्हर्स खेळत आहेत. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. हा विनिंग शॉट आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय वसई स्टारने. 2 सामने जिंकून कॉम्रेड AB वर्धन चषक मध्ये तिरंगा डोंबिवली कायम ठेवले. क्षेत्ररक्षणासाठी चला तिरंगा डोंबिवली.